हॅलो गाईज, मी योगिता आणि आज आपण कॅनवामधून शिकणार आहोत चायचा व्हिडिओ. तर तो कशासाठी यूज होतो, तर आपल्याकडे समजा तुमचा कोणता बिझनेस असेल, चायचा असू दे किंवा कोणताही प्रॉडक्ट विकायचा असू दे, तर त्याच्यामध्ये आपण आपले प्रॉडक्ट असतील तर ते रिप्रेझेंट कसे करायचे, तर त्याच्यासाठी असे व्हिडिओ बनवले जातात. असे व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पोस्ट करत असतो आणि त्याच्यामुळे लोकांचं इंटरॅक्शन जास्त वाढतं. तर त्याच्यावरती तुम्ही प्राईजही टाकू शकता आणि अजून काही इन्फॉर्मेशन द्यायची तर तीही देऊ शकता. आणि थोडं ॲनिमेशन असेल तर बघणाऱ्यांचा अप्रोच पण वेगळा असतो, त्यांना ते थोडं इंटरेस्टिंग वाटतं. म्हणून मी असा व्हिडिओ एक बनवते. तर तो कसा बनवायचा, तर मी त्याचं स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल तर देणारच आहे आणि पूर्ण प्रोसेस असणार आहे त्याची. तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि जर काही तुम्हाला डाऊट असेल ह्या पोस्टमध्ये असू दे किंवा ओव्हरऑलच मी जे काही व्हिडिओज बनवते तर त्याच्याबद्दल, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर येस, मी बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर तुम्हाला काही पोस्टर बनवायचे असतील सोशल मीडियावरती किंवा अजून काही बॅनर, विजिटिंग कार्ड जे काही बनवायचं असेल तर मला डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर ॲड केलेला आहे, तर चेक करा आणि प्लीज कॉल करा मला. आणि आपण येस, वेळ न वाया घालवता स्टार्ट करूया आपला आजचा व्हिडिओ, चायचा व्हिडिओ. लेट्स गो. आपण कॅनवा पेजवर आलेलो आहोत. क्रिएटमध्ये मी व्हिडिओ लँडस्केप सिलेक्ट करते, त्याला रिनेम करते, टी व्हिडिओ असं टाकते. ठीक आहे. त्याच्यानंतर एलिमेंटमध्ये आपण तीन फोटोज घेणार आहोत चहाचे. तर पहिला मी घेते ग्रीन टी, फोटोजमध्ये जाते, त्याच्यामध्ये एक फोटो सिलेक्ट करते, हा मला आवडला, हा घेते. त्याच्यानंतर ब्लॅक टी सर्च करते, हा घेते. आणि थर्डवाला मसाला टी सर्च करते. फोटोजमध्ये तुम्हाला भेटून जाईल, तुम्हाला जो आवडेल तो घ्या तुम्ही. ठीक आहे. तर मी हा घेते, त्याला छोटा करते आणि त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करते. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, 2 इमेजेस आहेत त्या छोट्या करणार आहोत आणि जी मिडलवाली आहे तर ती वाली मोठी ठेवणार आहोत. ठीक आहे. तर पहिला आपण ग्रीन टी घेऊया. ग्रीन टी मोठा करते आणि बाकीचे 2 आहेत ते जरा छोटे करते. थोडं ॲडजस्ट करायचं. मेनवाला फोटो आहे तो मिडलला घेते मी. त्याच्यानंतर एलिमेंटमध्ये मी डार्क ग्रीन बॅकग्राऊंड सर्च करते. फोटोजमध्ये मी एक बॅकग्राऊंड चूज करते, हा घेते मी आणि त्याला सेट ॲज बॅकग्राऊंड करते. त्याच्यानंतर जे फोटोज आपण इमेज घेतलेले आहे त्याची बॅकग्राऊंड रिमूव्ह करते. एक टेक्स्ट घेते, त्याच्यावरती टाईप करते ग्रीन टी. ठीक आहे. तो वर प्लेस करते. आपण त्या टेक्स्टची फॉन्ट स्टाईल चेंज करूया. तर ही आवडली आहे मला, ती घेते. त्याला व्हाईट करते आणि त्याला इफेक्ट देते, आउटलाईनचा आपण इफेक्ट देऊया. त्याचा थिकनेस जरा वाढवते, छान दिसते. त्याच्यानंतर आपण परत एलिमेंटमध्ये जाऊया आणि सर्च करूया व्हाईट फ्युम्स. आपल्याला ग्राफिकमध्ये भेटलेला आहे व्हाईट फ्युम्स. आपण जी ग्रीन टी घेतलेली आहे त्याच्यावर तो फ्यूम ॲड करते मी. चहा आहे त्यामुळे मी फ्यूम ॲड करते. ठीक आहे. त्याच्यानंतर ChatGPTवरून मी एक डिस्क्रिप्शन घेतलेलं आहे तर ते ॲड करते मी. टेक्स्टची जी साईज आहे ती थोडी कमी करते आणि ती खाली प्लेस करते. त्याचा कलर आहे तो व्हाईट करते. फॉन्ट स्टाईल मी सिलेक्ट करते. एलिमेंटमध्ये शेपमध्ये मी जाते, त्याच्यामध्ये एक स्क्वेअर शेप मी सिलेक्ट करते, तो त्याच्यावर प्लेस करते त्या टेक्स्टच्यावर, म्हणजे तो टेक्स्ट आहे तो उठून दिसेल असं. त्याचा जो स्क्वेअर शेप घेतलेला आहे त्याचा कलर चेंज करते मी. तर तो ठेवते रेड. त्याची ट्रान्सपरन्सी थोडी कमी करते. कसा दिसतोय प्लीज कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मी एलिमेंटमध्ये लीव्स घेते. हे ॲक्च्युली मिनिमल असे आपण बॅकग्राऊंड देऊ शकतो. तर मी तेच करते की आपण टीचं बनवणार आहोत तर लीव्स वगैरे तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. त्याची पोझिशन बॅकवर्ड करते आणि त्याची ट्रान्सपरन्सी थोडी कमी करते, म्हणजे ते बॅकग्राऊंडला छान दिसतं. बघा कसं दिसतंय, छान दिसतंय ना. मला तरी आवडलं. तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला. हे जे आपण चहा घेतलेले आहेत तर त्याला काही स्टँडच घेतला नाही आहे. तर काय करूया, आपण एलिमेंटमध्ये वुडन टेबल
सर्च करूया. फोटोजमध्ये मला एक टेबल भेटलेला आहे, तो घेते मी. त्याची साईज कमी करते आणि ते जरा मोठं करते आणि त्याची पोझिशन बॅकवर्ड करते. आता छान दिसतंय. म्हणजे त्याला काहीतरी स्टँड पाहिजे होता, तर तो घेतला मी. ठीक आहे. आता हे वुडन टेबलच्या वर ते रेडवाला दिसत नाही, तर मी ग्रीनवालाच घेते. ठीक आहे. आणि त्याची ट्रान्सपरन्सी वाढवते. लाईट चांगला दिसत नाही आहे, तर मी डार्क घेते, डार्क ग्रीन कलर. वाव, आता छान दिसतंय. थोडं झूम करून बघायचं कसं दिसतंय ते. मला तरी छान वाटतं. त्याच्यानंतर तोच पेज मी डुप्लिकेट करते. आता काय करायचं आहे, आता जागा मिसप्लेस करायच्यात. तर आता आपण ग्रीन टी झालेली आहे, तर आता मी घेते मसाला टी. ठीक आहे. आणि बाकीच्या 2 ज्या फोटोज आहेत ते छोटे करते. आणि मी एक ॲड करायचं विसरली, ब्लॅक शॅडो आपण ॲड करूया. तर तो सर्च करते एलिमेंटमध्ये आणि तो त्याच्या जो आपली मेन इमेज आहे त्याच्या मागे प्लेस करते. त्याची पोझिशन बॅकवर्ड करते आणि ते प्लेस करते. ठीक आहे. सेकंड पेजवर येते मी, ते थोडं ॲडजस्ट करते सगळं. मेन इमेज आपली मोठी करते आणि बाकीच्या 2 इमेज छोट्या करते. मेन पेजवर जे असणार आहे, म्हणजे फर्स्ट पेजवर जे असणार आहे, तर तेच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं. तर त्यामुळे फर्स्ट पेजवरच जे काय करायचं ते ॲड करायचं. म्हणजे आपण ते डुप्लिकेट केलं तर ॲज इट इज सगळं येतं, फक्त आपल्याला फोटोज चेंज करायचे असतात. ठीक आहे. तर टेक्स्ट स्टाईल वगैरे मी सगळं तसंच ठेवणार आहे. फक्त त्याच्यामध्ये आता मसाला टी घेतलेला आहे, तर मसाला टी मी टाईप करते. मग त्याची स्टाईल वगैरे तीच राहणार आहे. ठीक आहे. एलिमेंटमध्ये जिंजर सर्च करते. ठीक आहे. फोटोजमध्ये मी एक इमेज घेते जिंजरची, तर ती ॲड करते. मसाला आहे त्यामुळे मी जिंजर घेते. त्याची ट्रान्सपरन्सी थोडी कमी करते आणि ती प्लेस करते. थोडं रोटेट करते आणि प्लेस करते. सेम इमेज मी कॉपी करते आणि ती त्याची ट्रान्सपरन्सी वाढवते आणि ती मसाला टीच्या इथे खाली जे इन्ग्रेडियंट दिलेले आहेत तर त्याच्या इथेच प्लेस करते. जिंजरची सेम इमेज मी घेते आणि ती दुसऱ्या कॉर्नरला प्लेस करते. त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन ॲड करते. सेकंड पेज मी डुप्लिकेट करते. थर्डवाला आपला काय असणार आहे, ब्लॅक टी. ठीक आहे. तर ह्या 2 इमेज आहेत बाकीच्या, त्या छोट्या करते आणि जी मेन इमेज आहे ती मोठी करते. सर्व ॲडजस्ट करते मी, फ्युम्स वगैरे, आणि टाईप करते तिथे ब्लॅक टी. अरे मी तर सेकंड पेजवरतीच ब्लॅक टी घेतलेलं आहे. तिथं आपली मसाला टी होती ना. तर अशा वेळेस काय करायचं मग, की जी थर्डवाली होती आपली, म्हणजे थर्डमध्ये आपलं मसाला टी गेलेलं आहे, तर सिम्पली काय करायचं, अप्पर ॲरो दिसतोय त्याच्यावरती मी क्लिक करते, म्हणजे तो सेकंड पेजवर येणार आणि हा थर्ड पेजवर ब्लॅक टी येणार. बरोबर. बघा आता बरोबर दिसतंय ना. म्हणजे परत आपल्याला सगळं परत करण्याची गरज नाही, पेज फक्त ॲडजस्ट करायचं. ठीक आहे. शॅडो वगैरे सगळं ॲडजस्ट करते आता मी थर्ड पेजवरती. आणि मला असं वाटतं की जिंजर तर सगळ्याच टीमध्ये टाकतात, त्यामुळे मी ते जिंजर आहे ते सगळ्या 3 पेजमध्ये टाकते, ॲड करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डिस्क्रिप्शन ॲड करूया ब्लॅक टीचं. हे सर्व ChatGPTवरती मिळून जाईल. तुम्ही सिम्पली टाकलं की ब्लॅक टी डिस्क्रिप्शन 50 वर्ड्स किंवा 100 वर्ड्स जे काही पाहिजे तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटून जाईल. आता ब्लॅक टीसाठी एलिमेंटमध्ये मी ब्लॅक टीसाठी इन्ग्रेडियंट बघते. थोडी जागा अशी खाली खाली वाटते, तर त्यामुळे ग्राफिकमध्येच मी एक इमेज घेते जी ब्लॅक टीला सूट होईल. ठीक आहे. तर ही घेते मी. तुम्ही राईट ते 3 डॉट आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला कळून जाईल ते कशासाठी आहे. तर ते घेते. आता थर्ड पेज आहे ते डुप्लिकेट करते. चौथ्या पेजवर आपण काय करणार आहोत, 3 टी आहे तर त्या सेंटरलाच घेणार आहोत. तर त्या ॲडजस्ट करते मी जरा. जी ब्लॅक टी होती ती मध्येच ठेवते आणि बाकीच्या 2 आहेत तर त्या घेते साईडला. आणि त्याच्यानंतर खाली डिस्क्रिप्शन आहे ते डिलीट करते आणि त्याच्याऐवजी लिहिते ट्राय नाव, म्हणजे हे ट्राय करा. ठीक आहे. ते थोडं ॲडजस्ट करते मी आणि मिडलला घेते. ब्लॅक शॅडो सगळ्यांना देते मी. त्याच्यानंतर हे व्हाईट फ्युम्स आहेत तर ते तिघांना पण टाकते. पेजेसवर क्लिक करते म्हणजे हे लाईनमध्ये येतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 2 पेजेसच्या मध्ये एक ट्रान्झिशन येतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि कोणतं पाहिजे तुम्हाला ट्रान्झिशन तर ते चूज करायचं. मी मच अँड मोर घेते. ड्युरेशन आहे ते थोडं कमी करते म्हणजे आपला व्हिडिओ फास्ट, आणि तो आपला ऑल पेजेस वरती क्लिक करते म्हणजे सगळ्या पेजेसवरती तो अप्लाय होईल. हे झालेलं आहे. आपला व्हिडिओ रेडी आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवते. हे बघा असा दिसतोय आपला व्हिडिओ. खूप छान दिसतोय. येस. तो डाउनलोड करूनही दाखवते मी तुम्हाला.
व्हिडिओ आहे तो MP4 व्हिडिओमध्येच डाउनलोड करायचा, त्याची क्वालिटी चांगली असते. तर 4 पेजेस मी सिलेक्ट करते आणि डाउनलोड करते. येस, आपला व्हिडिओ रेडी आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि असे नवीन नवीन पोस्ट मी घेऊन येणार आहे. तुमचं काही सजेशन असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच की हा व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघितला.